अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनपूर्वक स्वागत करते. प्रेमाची व्याख्या आता करावीच लागणार आहे, नाहीतर काही खरं नाही. बघा हां, पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे आकर्षण असू शकतं. त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटणं हा मोह असू शकतो. त्या व्यक्तीच्या जवळ जावंसं वाटणं ही ओढ असू शकते. जवळ जाऊन तिला जाणून घेण्याची इच्छा निर्माण होणं हा अनुभव असू शकतो. पण त्या व्यक्तीच्या गुणदोषासकट तिला स्वीकारणं ह्यालाच प्रेम म्हणतात की नाही. मग कोणी म्हणेल प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. तर काही जणं म्हणतील नाही हं, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात, आपल्याला इथे घट्ट करायच्या असतात. पण अशीच एक आगळी वेगळी लग्नगाठ जी प्रेमाची गोष्ट झालेली आहे, विभिन्न स्वभावाचे, ती म्हणजे वारकरी संप्रदायाचे उत्तम संस्कार घेऊन आलेली. आणि तो म्हणजे अस्सल मासे खाणारा कोळी. पण तरीही कधीतरी रागात ती म्हणते आमचे हे ना, आणि मग तितक्याच प्रेमाने तो तिला म्हणवतो आमची ही ना. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, आणि त्यांची ही आहे सौभाग्यवती विद्या जयवंत वाडकर. त्यांचं आपण स्वागत करूया. जयवंत दादा, विद्याताई, आहा, क्या बात आहे. प्रेमाची गोष्ट समस्त महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत, ते सुद्धा प्रेमाच्या गोष्टीमध्ये. जयवंत दादा तुम्ही बसा, विद्याताई तू पण बस, आणि तुमच्याशी आपण खूप छान गप्पा मारणार आहोत. विद्याताई क्या कहने, आहा, नववधू प्रिया मी लाजते बावरते, अशाच आहे. विद्याताई, खरंच हे माहेर आहे तुझं, म्हणजे जयवंत दादाचं पण आहे, पण हे तुझं पण आहे. असंख्य कार्यक्रम तू केलेले आहेस. सप्रेम नमस्कार म्हणू नकोस आणि काय म्हणू नकोस, पण तरीसुद्धा जयवंत दादा तुझं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन यासाठी. इतकी वर्ष रसिकांना तू रिझवलेला आहेस वेगवेगळ्या माध्यमातून, आणि अजूनही हा प्रवास सुरू आहे, तर तुला मनपूर्वक शुभेच्छा देते मी. धन्यवाद. अगं बाई, जयवंत दादा म्हणजे एक रांगडा, राखट आणि तो प्रेमात पडू शकतो यावरच मुळात विश्वास नाही आहे. हां, सद्दान कदा तो कुणाला तरी मदत करणारा, नंतर काउन्सिलिंग करणारा, पण आपल्या घरामध्ये तो कसा आहे हे आज काढून घेणार आहे. काय कुठे जमलं? आम्ही ॲक्च्युली लोकधारा आम्ही मध्ये करायचो, तिथे ही होतीच, पण तेव्हा काही संबंधच नव्हता. म्हणजे ती डान्स करायची, प्रदीप, आम्ही सगळेच जण होतो, प्रशांत वगैरे, तेवढा एक संबंध. त्यानंतर गडकरींची पुरवणी सुरू झाली, कला कुंजना. मग त्याच्या इंटरव्ह्यूज घेणं, अमुक घेणं, तर मग आम्ही तर जवळ होतोच सगळे, आणि प्रदीप पटवर्धन वगैरे आमच्या इंटरव्ह्यूज घेणं हे सगळंच होतं. आणि नंतर प्रामुख्यानं म्हणजे ज्यावेळी दिलीप कोलटकरचं नाटक होतं संगीत म्युनिसिपालिटी, त्या ह्याच्यामध्ये ही ॲज अ डान्सर म्हणून आली होती. आणि तिथे आमची खरी म्हणजे खऱ्या अर्थानं ओळख होतीच, पण खऱ्या अर्थानं काहीतरी असं टोईंग झालं ते तिथे झालं. तिथे जुळलं. हां, विद्याताई एरवी इतकी बडबड करते, आत्ता मात्र जरा अशी ती नववधू म्हटल्यामुळे ती अशी एकदम हे नाही. मला इतकं तुझं कौतुक आहे की 3 विषयांमध्ये तुला डॉक्टरेट आहे. समग्र शिरवाडकर कुसुमाग्रज प्रतिष्ठानची तू डॉक्टरेट आहेस, नंतर पंचकर्मावर तू केलेलं आहेस, आणि नॅचरोपॅथी इकडे नाही लागू पडली पण तुझी, हा ना? नाही, पाडायचा खूप प्रयत्न केला पण नाही जमते. हां,
नाही जमत आहे. नॅचरोपॅथी इथे नॅचरोपॅथी आयुर्वेद काही जमत नाहीये इथे. हा हा त्यांची पॅथी वेगळीच आहे काहीतरी. हा पथी वेगळी आहे, त्याची माणुसकीची पथी वेगळी आहे. त्यामुळे बडबडणे आणि उत्तम खाणे आणि आयुष्याचा आनंद घेणे हीच त्याची पथी आहे. मला असं वाटतं की आपल्याला जन्म खाण्यासाठी आणि मजा करण्यासाठी दिला क्या बात आहे. तर मला असं वाटतं खायला पाहिजे लोकांनी. म्हणजे मी पूर्वी एवढं किती ठिकाणी खायला घेऊन जायचो. माझा एस बॉस असेल त्यामध्ये किती म्हणजे सुलभा आर्य, मा आमची, किंवा राकेश बेदी, आसिफ शेख, कविता कपूर, राजन वागदरे, निलेश दिवेकर, विनय येडेकर, सगळे आम्ही अधिकारी ब्रदर्सचं आमचं कुटुंब होतं, आजही आहे. आणि प्रत्येक त्यांच्या सिरियलमध्ये मी असायचो. ते एवढं खाणं घेऊन जायचो. पण मला माहिती नाही, पण मला वाटतं हे साधारण आहे ना 2010च्या सुमारास वाटते हे सुरू झालं सगळं. म्हणजे काय म्हणतो त्याला, डायटिंग फायटिंग असं सगळं. आणि मग हळूहळू सगळे कमी झाले. का झाले मला माहिती नाही, मी नाही अजून झालं. असं दादा, मला पुढे जायच्या आधीच मला इतकं अभिनंदन करायचं आहे. 2 पिढ्या या क्षेत्रात असणं खूपच सोपं आहे. 4 पिढ्या तुमच्या एकत्र आहेत. बाबा असं म्हणा, जयवंत दादा, विद्याताई, नंतर स्वामिनी आणि नात तुमची माझी नात. हे कसं काय विद्याताई, काय ग? मला म्हणजे गौतमीनी, पुरुषोत्तम बेर्डेंची मुलगी, तिने मला सांगितलं की एक अशी कथा आहे आणि अमुक आहे तमुक आहे. तर ती म्हणाली मी स्वामिनीला घेते. आणि स्वामिनीच्या बरोबर तिने अजून आधी एक डॉक्युमेंटरी केली, ती येईल अजून आली नाही. तर ती स्वामिनीशी पण जवळ होती. आणि मग म्हणाली की असं असं आहे, मग अशी मग विद्याला पण घेऊया, आपण तुझ्या नातीला पण घेऊया. म्हटलं अरे वा, घेऊया. आणि मग असं ते सुरू झालं. आणि गौतमी बरोबर आधीपासून म्हणजे लहान असल्यापासूनचे आमची वेवलेन जुळलेली आहे किंवा सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पुरुषोत्तम बेर्डेची सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती आणि खूप मजा आली ती करताना. आणि मला असं वाटलं की आपल्या मुलीबरोबर काम करणं, आपल्या नातीबरोबर काम करणं आणि आपल्या बायकोबरोबर काम करणं हे एकाच वेळी होत आहे. तो एक सुवर्ण योग होता आणि तो मला वाटते खूप छान झाला. आणि प्लॅनेट एमने ती घेतलेली आहे. प्लॅनेट मराठीवर दिसते ती आता. आणि प्लॅनेट मराठीचे पण खूप खूप आभार. आणि त्यांनी, तुम्ही इंडस्ट्रीतले बाबा आहातच. येस. विद्याताईला आता मी जरा बोलतो का, ते विद्याताई त्यांची तर ताट झालीच, पण तू काय प्रेमात पडण्याचं कारण? प्रेमात पडण्याचं कारण म्हणजे जयवंतचा स्वभाव. सगळ्यांना मिळून मिसळून घेणं, किंवा म्हणजे मी तर त्याला म्हणते की तो इंडस्ट्रीतला अजातशत्रू आहे. खरंच आहे की त्याचं कोणाबरोबरही वैर नाही आणि तो कोणाचाही वैर करत नाही. तर त्याचा स्वभाव हाच जास्त मला आवडला. मग त्यावेळेला त्याचं दिसणं किंवा त्याचं शिक्षण, त्याचं प्रोफेशन याचा विचारच केला नाही. एक माणूस म्हणून तो मला आवडला. आणि लग्न करताना एक माणूस म्हणून आवडणंच खूप मोठं असतं. त्यामुळे मग जुळल्या तारा. बरोबर. विद्याताई, तुझे वडील पोलीस खात्यामध्ये वारकरी संप्रदायातला सगळा म्हणजे तुमचा माहोल खूप 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 म्हणजे मी असं ऐकलं की खूपच विरोध झाला तुम्हाला. भयंकर विरोध झाला. बाबा माझे पोलीस खात्यात नाही, बाबा माझे RTO होते. RTO ऑफिसर. आणि वारकरी संप्रदायातले, कारण आजोबा आजी वारकरी संप्रदायाचे, बाबाही वारकरी संप्रदायाचे. आणि आम्ही लहानपणापासून, माझा आजोळच पंढरपूर आणि आळंदी अशा वातावरणात वाढलो. आजोबा माझे आळंदीला एकतारी घेऊन उभे असायचे. हरिपाठाचे अभंग आणि कीर्तन प्रवचन याच्यातच सगळं लहानपण आमचं गेलं. आणि त्यामुळे घरामध्ये काही नॉनव्हेज वगैरे पण कधी असं झालं नाही. आणि फारशी मलाही त्याची काही आवड नाही, कारण मी खाल्लेलंच नाही आहे. आणि मग जयवंतच्या प्रेमात पडल्यानंतर 365 दिवस मासे खाणाऱ्या घरामध्ये मी जातीये आणि फिल्म जगातातल्या माणसाशी लग्न करते, ही गोष्ट माझ्या घरात बिलकुल माझ्या वडिलांना पसंत नव्हती. अगदी विरोधी, म्हणजे अगदी पूर्ण विरोध होता. आणि मला ज्या आवडणाऱ्या माणसाबरोबर राहायचंय त्याचा विचार करून मी जयवंतसाठी घर सोडलं. पळून जाऊनच लग्न केलं? हो. कसं, तू घरी जाऊन सांगितलंस का पकडलं गेलं तुम्हाला? नाही, पकडलं गेलं नाही याचं कारण की आम्ही खूप, म्हणजे मी घरामध्ये माहीत होतं माझ्या. इवन माझ्या आईचे वडील, माझे आजोबा पण जयवंतला भेटले होते. मी जेव्हा घरामध्ये कळलं की मी अशी गुंतलेली आहे आणि लग्न करायचा विचार करते, त्याबरोबर घरामध्ये कटकटी सुरू झाल्याच होत्या. त्यावेळेला मोबाईल नव्हता, पेजर नव्हता, घरात फोन यायचे याचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग द्यायच्या.
दोन दोन मग दोन. एक. अर्धीच. त्यामुळे घरामध्ये कळायचं की अशा विशिष्ट ट्यूनच्या वेळेला विद्याची धांदल का उडते किंवा हा बाईकवरनं जायचा. मी त्यावेळेला हाजी अली गव्हर्नमेंट क्वार्टरला राहायची आणि तिथून जाताना हा हॉर्न द्यायचा वेगळाच. हा तर कुठला, याचं कुठला? टॅ टॅ काय कसा पीप पीप हा पीप पीप. हे असे आवाज आले की मला लक्षात यायचं. मी गॅलरीमध्ये येऊन उभी राहायची आणि हे घरातले लोक मार्क करायचे. आणि मग घरात कळल्यानंतर मला अगदी एक सेफ जागा म्हणून हे कोणाला तरी सांगावंसं वाटलं आणि ती सेफ जागा माझ्या आजोबांची होती, आईचे बाबा. कारण ती शिकलेले होते, इंजिनियर होते, थोडे चांगल्या विचाराचे म्हणजे मोकळ्या विचारांचे होते. त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर पुढच्या गोष्टी सुकर होतील म्हणून मी मग आजोबांना बोलले आणि त्यांना याला भेटवलं मी हाजी अलीला. आणि मग या दोघांची बोलणी झाली. आजोबांनी याचं सगळं ऐकून घेतलं. आजोबांनी मला सांगितलं की मला ठीक वाटतंय पण मला ठीक वाटून उपयोग नाहीये, तुझ्या आई वडिलांना ते ठीक वाटलं पाहिजे. तर ठीक आहे त्यांनी ओके केलं होतं पण आई बाबांनी ओके नाही केलं. आई बाबाने म्हणजे फुल वडील मुंबईचे आरटीओ होते, मुंबईचे आरटीओ म्हणजे सगळेच ओळखीचे. मला पोलीस स्टेशन वगैरे सगळं दाखवलं छानपैकी मस्त. पण माझेही मित्र होते राजेंद्र शिरोडकर वगैरे सगळे, अधिक शिरोडकर. तर त्यामुळे तो एवढा प्रॉब्लेम नाही आला पण खूप विरोध झाला. खूप विरोध. आणि मला स्वामीनी माझी 10 वर्षाची झाल्यानंतर ना जास्त 12-13 वर्षाची असेल त्यानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं. अरे बाप. आणि आज ही ज्या 3 बहिणी आहेत त्या आणि एक भाऊ आहे पण आज सगळ्यात लाडका जावई मी आहे. मला विचाराशिवाय ते काहीच करत नाही. देर से आए. त्यांनी मग मला ऍक्सेप्ट केलं 13 वर्षानंतर आणि मग ठीक आहे मग तर अगं पण विद्याताई काय गो या एवढ्या वर्षांमध्ये नो माहेर. मला माहेर नाही मिळालं म्हणजे अक्षरशः मुलांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला आपले डोहाळे पुरवायला आपली आई हवी असते किंवा काही पण आयुष्यामध्ये वैवाहिक आयुष्यामध्ये खूप काही संघर्षाचे क्षण येतात, खूप दुःखाचे क्षण येतात. कधी कधी ज्याला आपण जवळ केलेलं आहे किंवा ज्याच्यासाठी सगळं सोडलं त्याचा सुद्धा कधी कधी एक पर्टिक्युलर टाइमला राग येतो आणि मग असं वाटतं की हे सगळं मोकळं करावं. पण ते मोकळा करणारा खांदा नव्हता आणि खुशी नव्हती मला. पण तुला सांगू का स्मिता, माझे सगळे मित्रमंडळी म्हणजे याचे मित्र माझे मित्रमंडळी, तर मला सगळ्यात जास्त आधार कोणी दिलं असेल तर विजय पाटकरची फॅमिली. विजय पाटकर आणि त्याची बायको सरोज याचे खूप चांगले मित्र आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, रुही बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी खूप आधार दिला. तुला आश्चर्य वाटेल माझं डोहाळ जेवण सरोजच्या घरी म्हणजे विजय पाटकरच्या घरात केलं आणि त्याला अगदी सगळेजण ॲक्टर म्हणजे प्रशांत दामलेपासून विजय कदम, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत, प्रिया, रीमा लागू, राजन तामाणे सगळे आले आणि खूप दणक्यात माझं त्यांच्या घरामध्ये केलं. म्हणजे जी आई वडिलांची उणीव आहे ती याच्या सगळ्या मित्रांनी भरून काढली. इव्हन माझं लग्नही याच्या एका मित्राच्या घरात झालं. वैदिक पद्धतीने आम्ही लग्न केलं, तेही त्याच्या मित्राच्या घरात केलं. आणि नंतर म्हणजे तिच्या दोन्ही बहिणी ज्या आहेत त्यांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं होतं. तेव्हा मग आम्ही त्या दोन्ही बहिणींच्या घरी जायचो. पण दादा इतका सगळा तो त्रास म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने असतील, वेगळ्या पद्धतीच्या धमक्या असतील, नाही करायचं हे, मग तिला समजावलं नाही राहू देत बाबा तू नको आपण करूया की हे नाही पण आम्ही ठरवलेलंच होतं ना. अरे कमी नाही, आम्ही ठरवलेलंच होतं काही झालं तरी. मग आम्ही एक 3-4 वर्ष म्हणजे लिव्हिंगवर म्हणजे ही यायची तिथे जेवण बनवायची आणि परत घरी जायची. इट्स अ हॉरिबल थिंग. म्हणजे एवढं तेव्हा करायचो आणि मला जेवण वगैरे मी शूटिंग विटिंग किंवा प्रयोगांमध्ये ही तिथे यायची, हिच्याकडे एक चावी असायची, माझ्याकडे एक चावी, ही जेवण वगैरे बनवून जायची, स्वतःच्या घरी जायची रात्री. घर सोडल्यानंतर मग मी हॉस्टेलमध्ये होते, हॉस्टेलमध्ये राहिले. पण मला माझ्या आई वडिलांना भेटवण्यामध्ये अगदी खास उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे माझी 3 नंबरची बहीण संगीता पराडकर आणि तिचा नवरा बिपिन पराडकर. माझी एक मावशी, एकच मावशी मला, पण अतिशय जीव लावणारी, अगदी तिची मुलगी असल्यासारखं मला मानते, माझी मीना मावशी. आणि माझा एक मामा आहे दीपक मामा, डोंबिवलीत राहतो तो, तर तो आणि त्याची बायको शुभा मामी. हे लोक माझ्या आयुष्यात असे आहेत की आईबाबांशी भांडण झाल्यानंतर, अगदी स्वामिनी झाल्यानंतर सुद्धा मला 24 तास 365 दिवस तू कधीही काही झालं तरी तू रात्री बेरात्री सुद्धा आमच्या घरी येऊ शकतेस आणि इथे राहू शकतेस याला घेऊन, असं सांगणारी ही लोक होती. त्यामुळे माझ्या
डोक्यावर यांचे उपकार जे आहेत ते या जन्मात तर फिटणारच नाहीयेत. वा वा वा. नाही आणि आय एम सो लकी, मी स्वतःला लकी समजतो. तू जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हणाली हा कोळी रांगडा आणि ही एवढी क्वालिफाईड म्हणजे MA MPhil फर्स्ट क्लास फर्स्ट त्या 2 डिग्र्यानंतर मिळालं, पण MA MPhil फर्स्ट क्लास फर्स्ट, दुसऱ्या बाजूला कला सक्क आणि प्रोफेसर परत. प्रोफेसरचं आणखीन एक गणित कॉलेजमध्ये 33 वर्ष नोकरी आहे माझी. त्यामुळे अशा मुलीने मला ॲक्सेप्ट करणं आणि याने मला सपोर्ट करणं, इट्स अ ग्रेट थिंग. विद्याताई, तुला यांच्या घरामध्ये तू मासे काय अंड्याला हात न लावलेले मुळे त्रास नाही झाला या सगळ्या गोष्टीचा? स्मिताताई, त्रास झाला किंवा नाही झाला याच्यापेक्षा मला आभार मानावेसे वाटतात जयवंतच्या आईचे, म्हणजे माझ्या सासूबाईंचे. आता या जगात नाही आहेत, पण त्यांनी मला जे बॅकिंग दिलं ना ते अवर्णनीय आहे. म्हणजे स्वतःच्या हाताने मासे खरेदी कसे करायचे, पांढऱ्या पाण्याचे, लाल पाण्याचे, ताजे शिळे, हे कसं ओळखायचं, मसाले कसे तयार करायचे, ते पापलेटचं पोट कसं फाडायचं, त्याच्यामध्ये मसाले कसे भरायचे, मग ते बांधायचे कसे, ते तळायचे कसे, ह्या सगळ्या पद्धती. खेकडा फक्त मी ऐकून होते खेकडा खातात लोक, आणि पाण्यात खेकडा बघितला होता, पण प्रत्यक्ष ह्यांच्या घरात आता शिजवून यांना खायला घालते. हे सगळं मला ट्रेन केलं ते माझ्या सासूबाईंनी केलं. ते प्रेमाखातर तू केलं? हो, म्हणजे त्यांनी मला खायला पण घातलेलं आहे. मासे असे काटे बिटे काढून खा म्हणून. पण कसं आहे ना, लहानपणापासून माझी टेस्टच डेव्हलप नव्हती नॉनव्हेज खाण्याची, त्यामुळे मी खाल्लं नाही. आता पण अंड वगैरे खाते मी किंवा पण असं फार नाहीये फूड, म्हणजे नॉनव्हेजची फूडी नाहीये मी. पण आणि माझे उपास तापास खूप असतात. आणि जयवंतला, माझ्या 2 मुलांना मासे वगैरे आवडतात. माझी स्वामिनी म्हणजे आता मला असं म्हणतात भटणीच्या पोटी कोळीन जन्माला आली. अक्षरशः ती 4-5 वर्षाची होती. आमच्याकडे टँक तेव्हापासून आहे, अगदी पहिल्यापासून. म्हणजे स्वामिनी नसल्यापासून टँक आहे. आजही माझ्या घरात टँक आहे. तर त्या एके दिवशी ती सरळ माझी स्वामिनी उठली, हात टाकला, मासा काढला, नीला दिला, तळ ताक दे मला. मी म्हटलं अरे कोळी जन्माला आली. म्हणजे घरामध्ये पूर्ण आता हे म्हणजे मी यांचे सगळे जे काही रिवाज आहेत ते ऍक्सेप्ट केले. आणि अप्रतिम बनवते. तुला जर मासे आवडतील तर येच. आणि दूरदर्शनवर मासे म्हटल्यानंतर मला सगळ्या आठवणी, मी तुला नॉस्टॅल्जिकचं हे विचारत होतो मराठी शब्द, पण म्हणजे विनय असेल, गोष्टी आठवून भाऊक होणे म्हणजे अरे बापरे, इतकं इथे फिश आणलंय. दाजी नावाची आम्ही पहिली सिरियल आपण बोलतो ना आता, सिरियल मालिका, तर ती मालिका, पहिली मालिका म्हणजे जगातली पहिली मालिका इकडे गेली. आणि ती नीना राऊत प्रोड्युसर होत्या, त्यांनी केले. आणि त्या अजय वडावकरने लिहिलेली, त्यात विजया पाटकर, आम्ही सगळे दररोज फिश असायचं इथे. आणि केवढी चंदू आता आला होता, चंदूला भेटल्यानंतर खूप बरं वाटलं मला. चंदू स्टील इज देअर. विद्याताई, हे इतकं भारावून बोलतायत, हे 24 तास 48 तास वेळच नसायचा. त्या वेळेला तुझ्या त्या तरुण वयामध्ये हे काय करून बसलोय असं कधी वाटलं? कारण वेळच देत नाही हा नवरा आपल्याला. असे खूप प्रसंग होते स्मिता, की मला असं वाटायचं की हा वेळ देत नाही. याचं कारण तुला सांगते की मी कॉलेजमध्ये शिकवायची, म्हणजे रादर आता रिटायर झाले. तर त्यावेळेला काय व्हायचं की माझं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्ट्या असायच्या कॉलेजच्या, आणि मी मोकळी असायची. आणि त्यावेळेला ह्याची शूटिंग फुल, कारण की नंतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शूटिंग कमी होणार म्हणून त्याचं सगळं शेड्यूल लागलेलं असायचं. म्हणजे एप्रिल आणि मे महिना मला असं वाटायचं की निदान 2 दिवस तरी यांनी माझ्यासाठी काढावे. त्यावेळेला हा बिझी असायचा. आणि पावसाळा आला की याला हुरूप यायचा, चल पावसाळी पिकनिक जाऊ, चल 2-3 दिवस. त्यावेळेला 14 जूनला माझे शाळा सुरू असायचं, म्हणजे स्वामिनीचं तन्मयचं शाळा सुरू असायच्या, माझं कॉलेज सुरू असायचं. आणि इतके 2 महिन्याच्या सुट्टीनंतर मला परत 8 दिवस कोण सुट्टी देणार? म्हणजे असंच आता आमचं, म्हणजे माझ्या रिटायरमेंटपर्यंत आमचं शेड्यूल असंच आहे की मी ज्या वेळेला फ्री आहे त्यावेळेला हा बिझी, आणि हा ज्या वेळेला फ्री असतो त्यावेळेला मी बिझी, असंच झालं. पण त्याचं उठ्ठ तिने काढते. आता गेली 2-3 वर्ष रिटायर्ड झाली ती. त्यानंतर पेन्शन, पैसे मिळालेले आहेत. ही युरोप म्हणू नको, केदारनाथ म्हणू नको, बद्रीनाथ म्हणू नको, साऊथचं म्हणू नको, हिमाचल म्हणू नको, एकही असा दिवस नाही आहे की ती कुठे गेलीच नाही आहे. आता सतत फिरत असते. आम्ही तू आम्हाला वेळ दे. बरं झालं.
आता आम्हाला वेळ दे म्हटलं का? हो, आता एवढी फिरते ती. म्हणजे आता माझे सगळेच एज्युकेशन मिनिस्टर असतील, पेडणेकर गुरुजी असतील, आपले कुलगुरू, ते सगळे मित्र माझे. मग मी त्यांना सांगितलं, अरे असं आहे, रिटायर झाले तर अरे आम्हाला तर काय करायचंच नाही आहे. मी त्यांना सांगितलं क्वालिफिकेशन्स काय आहेत, म्हणजे एवढ्या डिग्री आहेत, हे आहे. अरे मग काही नाही, तू पाठव तिला सर्टिफिकेट्स घेऊन पाठव, आम्ही करतो. पण ही म्हणाली मला एज्युकेशनमध्ये यायचं नाही. अगं 32 वर्ष मी काम केलेलं आहे. मुलं हाकणं आणि त्यांचे 12वीचे ढीगभर पेपर असायचे 12वीचे घरी. बोर्डाची कामं 14 वर्ष 12वी बोर्डामध्ये काम केलेलं आहे मॉडरेटर म्हणून. आता मला त्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे आणि असं वाटतं की आता माझ्या बकेट लिस्ट मधल्या एक गोष्टी मी कम्प्लीट कराव्या. कारण सगळं आयुष्य ना नोकरी, तन्मय माझा हॉस्टेलमध्ये, तर हॉस्टेलमध्ये जाणं, माझ्या सगळ्या सुट्ट्या मुलांचे ओपन हाऊस आणि त्यांच्या शाळांच्या कार्यक्रमासाठी ठेवले असायचे. कारण याला काही त्यालासाठी वेळ नसायचा. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते की स्वामिनीच्या एका ओपन हाऊसला मी याला सांगितलं तू जा, कारण मला बोर्डाची ड्युटी होती. मला 9 वाजता कॉलेजला पोहोचायचं होतं आणि 10:30चं ओपन हाऊस होतं. त्याला म्हटलं जयवंत आजच्या दिवस तरी तू जा रे, कधीच जात नाही, जरा त्या शाळेतल्या लोकांना कळू दे की हिचे वडील कोण आहेत ते, म्हणजे जरा चेहरा दाखव. हा गेला आणि शाळेच्या गेटवरनं मला फोन करतो, आपली पोरगी कितवीत आहे विद्या आणि कुठे असेल तिचा क्लास. म्हणजे तू विचार कर की याचं काय घरामध्ये लक्ष असेल. पण आताही मला ना तिथे विचारत होते लग्न होऊन किती वर्ष झाली. मी पहिला 32 बोललो, मग 33, मग 32 बोललो. त्या मॅडमच्या चेहऱ्यावर म्हणलं मग 29 असेल असं. 29 शेवटी 39 आहे एवढं नक्की. माझं 39 आणि 29 बरोबर होतं जवळपास. मी म्हटलं अरे 36 वर्षाचा मुलगा आहे आपला मोठा, 24 वर्षाची मुलगी आणि हा सांगतो 32 वर्ष लग्नाला झालेली. अरे लग्न झालं एवढं तरी माहितीये म्हणून. नाही ते तर प्रश्नच नाही, ते तर आहे. पण गमतीची गोष्ट म्हणजे आता मी कालच आहे ना एक मला नवीन मुलं मला अप्रोच करतात. मी त्यांना मी गरिबांचा अमिताभ बच्चन आहे, त्यांना माहिती आहे पैसे काय घेणार नाही, आपल्यासाठी येणार. मी विरारला गेलो गाडी घेऊन गेलो आणि मी ती शॉर्ट फिल्म झाली आणि मग हितेंद्र ठाकूरच्या इथेच होती. मग हितेंद्र आमचा मित्र आहे चांगल्यापैकी, तर त्याकडे बसलो होतो. हिचे मला हिला माहिती आहे वसईला चाललाय, हा विरारला चाललाय, हा आता हितेंद्रकडे फिश खाणार आज. आणि काल हे होतं ना ही मला सारखी फोन त्यासमोर. पण तर मी त्याला म्हटलं आप्पा मी जातो मी, मला घरून पण फोन आहे आणि म्हटले रोड पण बरोबर मी जातो. म्हणजे केवढं बर्डन असतं हिचं. बर्डन म्हणजे योग्य ते बर्डन आहे, ते काय चुकीचं बर्डन नाहीच आहे. आणि आमच्याकडे OCD म्हणशील तर ते मात्र मी खूप ऐकलंय. विद्याताई तुझ्या घरी यायचं म्हणजे लोक बाहेरच बसतात आणि चप्पल काढू की नको विचारतात, कारण इतकं लखलखीत म्हणजे मेकअप सुद्धा होऊ शकतो तुझ्या फरशी. माझं घर लखलखीत आहे कारण माझ्यावर आईचे माझ्या खूप संस्कार आहेत की घर टापटीप ठेवायचं, किचन टापटीप ठेवायची, जराही खरकट नाही पाहिजे, भांडी पण रात्रीची अगदी धुतल्यासारखी असतात कामवाल्या बाईला. तर हे सगळे संस्कार असल्यामुळे आणि ह्यांच्याकडे संस्कारच नाही असं वाटायला लागलं, याच्यावर राहायला लागलं. कारण की कुठे जे वस्तू आहे तिथेच रिमोट बघायचा ठेवायचा, पेपर उघडायचा ठेवायचा, दरवाजा उघडायचा असाच बंद नाही करायचा, असाच ठेवायचा. त्याचा मला त्रास व्हायला लागला की मी एकदम व्यवस्थित आणि हा एकदम विरुद्ध. काय 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 आपलं काय म्हणणं आहे? ब्रेकिंग न्यूज काय नाही. मी आता आपला स्वभावच तसा आहे ना, बिंदास. काय नाही, बिंदास आणि स्वच्छतेचा काय संबंध? नाही पण आमच्याकडे स्वच्छता बरोबर पॉइंट काढले. नाही पण स्वच्छता असते नो डाऊट, पण किती चपला आता आम्हाला माहिती आहे, आम्ही बाहेरच काढतो. पण तरी सुद्धा तू बाहेर काढ पहिले. अरे हे सांगावं का लागतं असं मला म्हणणं प्रत्येक वेळी. म्हणजे आज सकाळी पण असेल, कधी पण असेल, तो टॉवेल तिथे का ठेवला, तो तिथे ठेव. म्हणजे कधी काहीतरी बोलेल, काही नेम नाहीचा. पण इतक्या वर्षानंतर टॉवेल व्यवस्थित ठेवला असता तर हे बोलायची वेळ आलीच नसती. पण तुला माहिती आहे ना, बरोबर पॉइंटवर आलीस, बरोबर आहे. तू की चपला ठेव हे सांगायची गरज का वाटायला पाहिजे जयवंतला माहिती चप्पल बाहेरच काढायची. आणि पहिली गोष्ट ना की माझ्या घरामध्ये मी स्वामी समर्थांचं खूप करते आणि मला घरामध्ये डायरेक्ट चप्पल घालून आलेलं नाही आवडत. म्हणजे मी चपला बाहेरच काढायची विनंती करते. फक्त एक बोर्ड लावायचा आहे की कृपया चपला बाहेर काढा. अगदी. विद्याताई तू खरं स्वतः एक उत्तम कलाकार आहेस. हे करत असताना इतका अभ्यास तू कसा काय केलास आणि हे आगळ पगळ टगळ हे सांभाळायचं, हे ध्यान आमचं, त्याच्या सगळ्या वेळा सांभाळायच्या आणि तुला ह्या 3 डॉक्टरेट
कशा काय तू केल्यास, मग कुठून काढलास तू वेळ? कौतुकच आहे खरं. या अघळ पगळ ध्यानामुळेच माझ्या हो? 3 डॉक्टरेट झाल्या. कारण जयवंतला माझ्या शिक्षणाच्या बद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे रादर आता तो म्हणतो की रिटायर झाल्यानंतर सुद्धा मुंबई विद्यापीठामध्ये तुला नोकरी आली तर तू कर म्हणून. तर त्याच्या सपोर्ट शिवाय नाही ग हे सगळं होत. माझ्या मुलांचं आणि माझ्या नवऱ्याचा माझ्या शिक्षणाला पूर्ण सपोर्ट होता. म्हणजे तुला सांगते की दिल्ली युनिव्हर्सिटीचं नॅचरोपॅथीचं मी जेव्हा डॉक्टरेट करत होते त्यावेळेला माझ्या सासूबाईंची डेथ झाली होती. आणि अक्षरशः म्हणजे कुठल्याही म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही, फक्त कलाकार नाही तर असं कुठलंही क्षेत्र नव्हतं की लोक आमच्याकडे आले नाही. अक्षरशः रवींद्र वायकरांपासून सगळे आम्हाला भेटायला येत होते. आणि माझी परीक्षा जवळ आली होती. परीक्षेसाठी मला नाशिकला जायचं होतं आणि एवढं टेन्शन होतं कारण लोकांचा म्हणजे रात्र सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 काय 1 काय आणि सगळे प्रोजेक्ट कंप्लीट करायचे होते. सगळं सबमिशन माझं जवळ आलेलं होतं. पण याच्यासाठी पण मी स्वामींना मानते की स्वामींनी मला ती शक्ती दिली आणि ते आहेत आमच्या पाठीमागे कायम. त्यांच्यावर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळे आणि जयवंतच्या पाठिंब्यामुळे माझ्या 3 डॉक्टरेट अशाच पार पडल्या. मी जेव्हा आयुर्वेदाची डॉक्टरेट केली त्यावेळेलाही मला पुण्याला जाऊन राहावं लागलं होतं. त्यावेळेला पण जयवंत आणि माझी मुलगी स्वामिनी त्यांनी सगळं घर सांभाळलं. घरात आहेत काम करणाऱ्या बायका, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण काम करणाऱ्या बायका त्यांचं काम करणार आणि निघून जाणार. बाकीची बरीच कामं असतात घरामध्ये जी स्वामिनीनी आणि जयवंतनी सांभाळली आणि त्यामुळे माझी आयुर्वेदाची डॉक्टरेट पण नीट झाली. बघ घर सांभाळलंय आम्ही. घर सांभाळलंय. हमसे है विद्याताई, हे सगळं सुरू असताना आपली खूप परीक्षा, म्हणजे आता आई वडीलच आपल्याशी बोलत नाही हीच खूप मोठी एक परीक्षा आहे खरं तर. पण असा खूप कठीण काळ आणि परीक्षा पाहणारा क्षण आणि त्याच्यामध्ये त्या तुम्हा दोघांची एकमेकांना साथ, असं काही घडलं का? असे खूप क्षण आहेत आयुष्यामध्ये कारण आई वडिलांचा आधारच सुटला होता. त्यामुळे असे खूप क्षण आले. पण प्रत्येक क्षणाला जयवंतच्या पाठिंब्यामुळे त्याचे मित्र, माझ्या सासूबाई, माझ्या सासरच्यांचा मला पूर्ण असलेला सपोर्ट यामुळे निभावून नेलं. आणि माझ्याही घरातले काही लोक, माझी बहीण, माझे मेवणे, मावशी, माझा मामा, हे सगळे मला सपोर्ट करत होते. त्यामुळे सगळे प्रसंग निभावून नेले. पण त्यातलाही एक प्रसंग आवर्जून आज या कार्यक्रमामध्ये मला सांगावंसं वाटतो की मला 7 वर्ष पिरियड आला नव्हता आणि हायपोथायरॉइड होतं मला. आणि सेकंड इश्यू नाही सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की मूल नाही होणार. बरोबर. आणि कॉलेज माझं रेग्युलर चालू होतं आणि अगदी सडनली मला एक दिवस फिजिकली असं गळून गेल्यासारखं व्हायला लागलं. 2-3 दिवस मला हा त्रास होत होता. शरीर जड झाल्यासारखं वाटायचं. काय होतंय कळेना. याला सांगितलं तर हा बोलला मी काही डॉक्टर नाही आहे, तू डॉक्टरकडे जा. बरोबर. डॉक्टरकडे गेले. आपल्या नॉर्मल फिजिशियनकडे गेले. त्यांना मी सांगितलं मला असं असं होते, काय ते मला कळत नाही. माझं रुटीन सगळं चालू आहे, कॉलेज आहे, घरातली कामं आहे, सगळं चालू आहे. पण असं थकवा मला येतो. तर ते म्हणाली तुम्ही युरिन टेस्ट करा, प्रेग्नन्सी युरिन टेस्ट. तर मी म्हटलं प्रेग्नन्सी युरिन टेस्ट करायची हेच नाही आहे कारण की माझे प्रॉब्लेम फिजिकली खूप चालू आहेत, गेले 7-8 वर्ष चालू आहेत. तर त्यामुळे कन्सीव्ह होण्याचे चान्सेस नाहीच आहेत. तर ते म्हणाले नाही डॉक्टर मी आहे, तुम्ही नाही, तुम्ही जा आणि पहिल्यांदा टेस्ट करा. आणि मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे युरिन टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अरे, मी कन्सिव्ह झालेले होते. कधी कन्सिव्ह झाले ते काही माहीत नाही. खूप टेन्शन आलं होतं कारण की माझा मुलगा त्यावेळेला कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या ॲडमिशनच्या तयारीत होता. बापरे. आणि त्यावेळेला म्हणजे वयाच्या 41व्या वर्षी मी कन्सिव्ह झाले होते. हा माझ्यासाठी इतका म्हणजे काय, तो हसावं का रडावं का त्याचं स्वागत करावं येणाऱ्या बाळाचं ते काही कळत नव्हतं, असा तो क्षण होता. जयवंत त्यावेळेला बँक ऑफ इंडियामध्ये काम करायचा. मी त्याला फोन केला, म्हटलं जयवंत आपलं टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जयवंतला खूप आनंद झाला. मला जरा टेन्शन आलं होतं की मी हे सगळं सफर कशी करेल आता पुढची गोष्ट. तर जयवंत आला घरी आणि जयवंत बोलला पहिले डॉक्टरकडे जाऊया. आम्ही डॉक्टरकडे गेलो. पार्ल्यातल्या एका नामांकित डॉक्टरांचं नाव नाही सांगत पण अतिशय नामांकित डॉक्टर आहेत पार्ल्यातले, त्यांच्याकडे गेला. प्रॉपर माझी सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी केल्यानंतर मग याला आणि मला डॉक्टरांनी समोर बसवलं. लेडी डॉक्टर होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की वयाच्या 41व्या वर्षी प्रेग्नंट राहणं ही पहिली तर सगळ्यात मोठं टेन्शनचं काम आहे. ताईंना 5 महिने झालेले आहेत. 5 महिन्याचा गर्भ आहे पोटात. आणि अशा वेळेला मी तुम्हाला काही सल्ला देऊ शकत नाही की तुम्ही हे बाळ ठेवावं का नाही. याचं कारण असं आहे की प्री मेनोपॉज पिरियडमध्ये आहेत आणि त्यामुळे मूल मेंटली रिटायर्डेड असू शकतं.
बापरे. जन्मतः ऑटिझम असू शकतं किंवा जन्मताच अवयव नाही, अपंग आहे असंही असू शकतं. मी डॉक्टर म्हणून माझं काम केलं. आता तुम्ही निर्णय घ्यायचा. स्मिता, अंगावर असे आत्ताही काटे येत आहेत सांगताना, की तो क्षण आम्हाला दोघांना सहन करणं एवढं, आम्ही दोघंही रडत होतो. आम्ही दवाखान्यातून बाहेर आलो. याचा एक मित्र आहे डॉक्टर जय पटेल, त्याला यांनी फोन केला. डॉक्टर जय पटेल बोलले काही काळजी करू नको. त्यांनी मला सांगितलं होतं एक टेस्ट कर, युक्ट्रसमध्ये सुई घालून ती टेस्ट करायची, बाळ नॉर्मल ॲबनॉर्मल आहे बघायला. पण त्याच्यामध्ये पण याच्या डॉक्टरांनी सल्ला दिला की हे करू नको, कारण की बाळ जाण्याची शक्यता असते, युक्ट्रसला आपण होल पाडतो त्यामुळे. मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला होली स्पिरिटला अंधेरीच्या एक डॉक्टर सुझन म्हणून आहे, बेस्ट डॉक्टर आहे, तू तिच्याकडे जा. अजून आहेत. हां. आणि मग आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली सुझनची. त्याच वेळेला हे सगळं दवाखान्याच्या बाहेर आल्यानंतर माझ्याकडे त्यावेळेला 4 व्हीलर पण नव्हती, आम्ही बाईकवर होतो. बाहेर येऊन हे सगळं प्रकार केले. आणि मग जयवनला म्हणले, जयवन मला खूप अनइझी होतं आहे. जयवन बोलला आपण मठात जाऊया. आम्ही दादरच्या मठात आलो पार्ल्यावरनं. दादरच्या मठामध्ये आलो, आम्ही दोघं जण बसलो. माझ्या डोळ्यात घळाघळा अश्रू येत आहेत. मी स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडलेले आहेत आणि स्वामींना फक्त एक सांगते की मला हे बाळ हवंय, इतक्या वर्षांनी होणार, मला हे बाळ हवंय आणि मला धडधाकट बाळ हवंय. मला असं कुठलंही असं बाळ नको की ज्या बाळाला माझ्याबरोबर राहताना किंवा मला ते सांभाळताना त्रास व्हावा आयुष्यभराचा. तर मला धडधाकट बाळ दे, मी तुझ्या सेवेसाठी 9 महिने अक्कलकोटला येईल. असं नवस केला. आणि बारसंही मुलीचं केलं किंवा मुलाचं केलं तर नावही तुझं देईन. आणि मग माझी ट्रीटमेंट सुरू झाली. पुढचे 9 महिने आम्ही दोघं जण 1 महिन्याच्या 5 तारखेला किंवा 7 तारखेला अक्कलकोटला जायचो आणि अक्कलकोटचं दर्शन करून यायचो. स्वामिनीच्या वेळेला वेळ जवळ आली होती माझी 9व्या महिन्यातली. आम्ही 7 तारखेला अक्कलकोटला गेलो. 7 तारखेला आम्ही आलो आणि रात्री मी ॲडमिट झाले. 8 मेला स्वामिनी आली. अच्छा, म्हणून तिचं नाव स्वामिनी, कारण तिचं बारसं पण आम्ही दादरच्या मठामध्ये केलं 3 महिन्याची झाल्यानंतर आणि नावही स्वामिनी ठेवलं. तर हा माझ्या आयुष्यातला अतिशय कठीण आणि अतिशय म्हणजे एक निर्णायक क्षण होता की मी काय करायचं माझ्या आयुष्यातलं. मला हवंय पण बाळ आणि असंही बाळ मला सांभाळायचं नाही आयुष्यभर, की जे सांभाळताना आमची तारेवरची कसरत होईल. जयवंत दादा, मला वाटतं प्रेमाची ताकद इतकी मोठी असते ना की तुम्ही त्या संकटातून सही सलामत. पण मी ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, तुला माहिती आहे प्रत्येक गोष्ट. सो मी पॉझिटिव्हच होतो. मी म्हटलं काही नाही काय नाही होणार, काय नाही. तुला आणि हिने ते सांगितलंच नाही. आम्ही जे अक्कलकोटला चाललो होतो आणि गेलो, गाडी आमच्याकडे होती आणि मी सोलापूरच्या थोडंसं आधी पॅन्डल माझा ब्रेकचं आत जायला लागलं. काय झालं, मी तर मेकॅनिकला, संध्याकाळची वेळ होती, मेकॅनिकला बोलवलं. आपण पोहोचलो होतो अक्कलकोटला. नाही इकडे ते जायच्या आधी सोलापूरला. त्यांनी चेक केलं, ऐसा कुछ नाही, थोडं लीक आहे पण जाल तुम्ही. मी म्हटलं ठीक आहे. आणि असा पंपिंग करत 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 तिथे पोचलो अक्कलकोटला. आणि आम्हाला प्रसाद पण घ्यायचा होता. आम्ही साधारण 9:15 पोचलो आणि पोचलो. मग झालंच का, गाडी ठेवली. मग अमोल, त्या जन्मंजय महाराजांचा मुलगा आहे, ते माझं घरच आहे. तर अमोलला म्हणाला, यार सकाळी सकाळी पहिला मेकॅनिकला बोललो, मग त्याला ते चेक करा सांग ब्रेक वगैरे. त्याला सांगितलं. आम्ही आत गेलो. ते पालखी, ते आरती चालू होती. त्या आरती आपण पालखीच्या खालून जाणं बिणं सगळं झालं. महाप्रसाद जेवलो वगैरे, झोपलो. सकाळी उठलो. अभिषेक त्यांनी आमचा सांगून ठेवला होता, त्यामुळे आम्ही अभिषेक वगैरे केला आणि आलो. आणि अमोलला म्हटलं, अरे तो मेकॅनिकला बोलवलं काय तू? हां बोलवलं, आले. तो आहे, तो थांबलाय मेकॅनिक. तर मेकॅनिक म्हणाला, तुम्ही इथपर्यंत पोचलातच कसे, असं त्याचा प्रश्न होता. तुमचा ब्रेक कम्प्लीट फेल होता. आणि त्यावेळी तर अक्कलकोटचा आत्ता रोड आहे तसा नव्हता, तो काळोखाचा रोड असा सगळा होता. साधारणपणे 99ची गोष्ट, 1999ची माहिती आहे. आयुष्यपत ते आम्हाला स्वामींनीच तारलं. त्यामुळे हां, चला, प्रार्थना आणि श्रद्धा तुम्हाला खरं आहे. जयवंत दादा, तुझ्या असा काही काळ असेल ना की डिप्रेशनचं कामच नसतं किंवा उत्तम रोलच येत नाहीत आपल्याला, मनासारखं काम मिळत नाही, केलं तर पैसे मिळत नाही. अशा सिच्युएशनमध्ये विद्याताईंनी कसं सांभाळलं तुला? विद्या तर जॉब करतच होती ना, तिला तर चांगला पगारच होता, त्यामुळे तो एक प्रश्न नव्हता. आणि मी स्वामींची कृपा, गणपती बाप्पाची कृपा असेल, मला कधीच कोणाकडे जावं नाही लागलं पहिल्यापासून काम मागण्यासाठी आजपर्यंत. खरंच ग्रेट आहे. मी स्वामींचा खूप आशीर्वाद आहे. पण जयवंत दादा, मला एक सांग, आज जर आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या समोर
हिला तू खूप सुंदर दिसतेस आणि प्रेमाची कबुली द्यायची असेल तर तू कसं करशील? विद्या, काय सांगू तुला, माझ्या सगळ्या उणीवांसकट तू मला ॲक्सेप्ट करतेस, करत आली आहेस आणि पुढेही करत राहशील अशी अपेक्षा करतो आणि तुला जवळ घेतो. वा वा वा, मला वाटतं माझ्या उणीवांसकट पुढे मी करणार आहे हे आधीच सांगून टाकलं आणि पुढे म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतोय की काय, पण नाही. मला असं वाटलं होतं जय हिंद जय महाराष्ट्र. असं हे तर होतच म्हणजे. नाही तर हा प्रेम असं व्यक्त करणार म्हणजे जरा अवघड. असा कधी रोलही पाहिला नाही मी. पण रोल जे मिळाले जेव्हा तुम्हाला इतके भारी. तुम्हाला रावण कोण म्हणायचं? असं रावण मला पुरुषोत्तम दारव्हेकर म्हणायचं. हो का? माहिती नाही, मी त्यावेळी बाजीराव मस्तानी वगैरे अशी सगळी नाटकं, त्यांच्याबरोबर मी 2 नाटकं केली आणि त्यांनी मला म्हणजे माझा ऑल इंडिया रेडिओवर ऑडिशन, आपण त्यावेळी ऑडिशन नाही, ते मला तिथे जाऊन भेट, विमल जोशी म्हणून आहेत, त्यांना जाऊन भेट. म्हणलं बरं बरं. मी गेलो आपलं सकाळी, तर विमल जोशी आणि नीलम प्रभू दोघीही होत्या. त्या दोघींनी माझी त्यावेळी म्हणजे निवेदिताच्या आईनी माझी ऑडिशन घेतली आणि मला A ग्रेड दिली. तर मला ते ऑल इंडियाला पाठवणं वगैरे सगळं दारव्हेकर मास्तरांचं होतं. मास्तर वॉज अ ग्रेट. म्हणजे ती मी साहित्य संघात आलो आणि मग मला शब्द किंवा स्वल्पविराम किंवा कॉमा कसा कुठे थांबायचं, हे सगळ्या गोष्टी मला तिथून मिळत गेल्या. दारव्हेकर मास्तर असेल, विश्राम बेडेकर असतील, माझे पहिले डिरेक्टर बेबंदशाहीचे मामा पेंडसे, ही लोक सगळी भेटत गेली आणि जयंत सावरकरांनी मला नाटकामध्ये आणलं. ते जयंत सावरकर. विद्याताई, तुला कोणतं भूमिका जास्त आवडते जयवंतदादाची? जयवंतची सगळीच नाटकं मी बघितलेली आहेत. रादर मी तर असं म्हणेल की जयवंत नवीन नाटक जेव्हा वाचन करतो त्यावेळेला स्क्रिप्ट घरी आणलं की तो माझ्या हातात देतो आणि मला म्हणतो की हे नाटक मला आलेलं आहे, हे तू वाच तुझ्या अँगलनी आणि हा असा माझा रोल आहे, तो मी करायचा का नाही ते सांग. मग त्याचं डेंजर असो किंवा लेकुरे उदंड झाली असो किंवा संगीत म्युन्सिपाल्टी असो, तुला सांगते कोणीतरी आहे तिथे, आणि आता अगदी हल्लीचं म्हणजे आता त्याचं चालू आहे आजीबाई जोरात. ही सगळी नाटकं मला त्याची आवडली. पण मला त्याचा डेंजर मधला रोल, कुणीतरी आहे तिथला रोल, लेकुरे उदंड झाली मधला रोल आणि आता गेमाड तो करतोय आजीबाई जोरात, हे 4 रोल मला खूप आवडले त्याचे. बायको असून शेजारी मेन विसर. अरे हा, बायको असून शेजारी पण खूप छान होतं ते पण नाटक. बायको असून शेजारी खूपच फॅन्टास्टिक. विद्याताई, तू पण काय काय करतेस ह्याच्यापेक्षा काय करत नाहीस असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सोपं. तू मॅरेथॉन धावली आहेस, तू मेडिटेशन शिकवतेस, तू केक बनवतेस, काय म्हणजे उत्तम तू गृहिणी आहेस, उत्तम प्राध्यापिका होतीस, मुलांना घडवतेस आणि सगळ्यांना आता समाजसेवेचं व्रत घेऊन तू सगळ्या अंध मुलांना, नंतर मूकबधीर मुलांना शिकवतेस. कसं हे सगळं कसं जमवतेस? पण हे ती पहिल्यापासूनच करत होती. बापरे. म्हणजे मी त्या सत्यसाई बाबा जे मराठा मंदिरच्या मागे ज्यांचं आहे इन्स्टिट्यूट, तिथे मी जाऊन उभा राहायचो बाईक घेऊन. डेफ स्कूल नायर हॉस्पिटल, तिथे मी जाऊन उभा राहायचो कधी खाली येणार म्हणून. बापरे. लग्नाच्या अगोदरपासूनच हे सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू. आणि त्या तिकडे मला वाटतं आपला सुबोध गाडगिळची मुलगी तिथेच होती ना. सुबोध गाडगिळची मुलगी आहे ना, विद्यार्थिनी, सुबोधची विद्यार्थिनी. आता ती मोठी आहे, तिची मुलगी सुद्धा आता बापरे म्हणजे एकदम मोठ्या पोस्टला आहे फॉरेनला. म्हणजे सुबोध मला सांगत असतो. तर ती पहिल्यापासूनच करत होती. आणि हे सगळं करण्याचं श्रेय मी माझ्या आईला देते, कारण की पप्पा एवढे कडक होते घरामध्ये, त्यांना काही आवडायचं नाही, थोडेसे जुन्या विचारांचे, आणि आईला सगळं आवडायचं. म्हणजे आज सुद्धा आई नवीन विचारांचीच आहे. पप्पांना काही काही गोष्टी आजही नाही आवडत, पण आई सगळ्याला एनकरेज करते. तर माझा डान्स असो किंवा मी जेवढ्या कलागुण माझ्यामध्ये आहेत ते सगळे आईला आवडायचे आणि त्यामुळे आई पप्पांना खोटं बोलून मला क्लासला पाठवायची, डान्सला पाठव इकडे. इव्हन टीव्हीची नोकरी सुद्धा माझ्या पप्पांना नको होती, किंवा मी लोकसत्तामध्ये जॉब करत होते तोही पप्पांना नको होता, मी लोकधारा करायची तोही माझ्या वडिलांना नको होता. पण या सगळ्या ठिकाणी आई
बाबांना हे करायची, म्हणजे मला पाठीशी घालायची आणि मला सगळीकडे तिने पाठवलं. त्यामुळे हे काय तू आता एक शब्द वापरला की असं कोणतेही क्षेत्र नाही जिथे तुझा वावर नाहीये. तर अगदी हे 3 सगळं- वेळा मॅरेथॉन धावलीस तू. हो, या वर्षी 4 मॅरेथॉन केल्या मी. झाल्या 4 हो हो, 10-10 किलोमीटर सगळीकडे. मुंबई नाही, मॅरेथॉन पण केली, सगळ्या केल्या या वर्षीच्या. आणि मिलिंद सोमणसाठी धावतीये, वा, वा, त्याच्या सगळ्या मॅरेथॉन करते. आता ऑगस्ट मध्ये मी लोणावळ्याला जाणार आहे 21 किलोमीटर धावायला. अहोंना धावायला घेऊन जायचं नाही का? तो घरात पण नाही धावत, त्याला बाहेर कुठे नाही धावायला. नाही मी सुद्धा रोज आता नाही जात आहे मी मनाने धावतो. नाही खरंच नाही मी रोज मिसारमधून बाहेर येतो, त्या वेटर्निटी कॉलेजमधून वर अगदी न्यूझीलंड हॉस्टेलपर्यंत चालत जातो रेग्युलर. आत्ता मी नाही जात आहे 5-6 महिने जरा. 5-6 महिने म्हणजे खूप मोठा स्पॅन झाला ना. नाही पण आता कारण का त्याला नाटक बिटक सगळंच आलं एकदम अचानक. शूटिंग हिला माहिती आहे मी काय करतो, पण घरात करतो तो. हा. टाळ्या वाजवतो, कसले कसले काढे करतो. तरुण होण्याचे सगळे प्रयत्न YouTube वर बघायचे आणि ते करायचे. करायचे. फक्त हे व्यायाम सगळं करायचा घरात नाही. चालू असतं त्याचं. ते आहे. खाण्याचे पिण्याचे सगळं सगळं बरं दैवंत दादा, रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये अगदी वेळेवर पोचणं किंवा ती शिस्त, ह्या कुठून आला एक वेगळाच गुण मग? ऍक्च्युली मी तुला सांगू, मी कधीच वेळेवर जात नाही शूटिंगच्या नाही इथे. का? कारण का मी कडक पाव अमुक तमुक घेऊन सगळं जायचं हा, असतं मग मला. ते- त्यामुळे इकडे गेलो तिकडे गेलो, आणि आता तर ट्रॅफिक असतं आजकाल. तर काय ते एरे पैसा मी करतोय, हा. तर तिथे काय होतं माहिती आहे, तिथे मला माहिती नव्हतं तिथे दंड आहे. लेट आला 50 रुपये, अमुक झालं 100 रुपये, मध्ये बोलला 50 रुपये, हो. असा दंड आहे संजय यादवच्या इथे. तर संजय यादवला पण असतो, सगळ्यांना कोणालाही सुटत नाही, प्रोड्युसर असो. मग ते एका दिवशी सगळे पैसे तयार होतात. आता आम्ही करत होतो तर मग शेवटच्या दिवशी 2280 रुपये जमले, कळलं, एवढे पैसे जमले. मग ते काय करतात, डिवाइड करतात, दोन चिट्या काढतात, म्हणजे चिट्या टाकतो. आणि चिट्या कोणाच्या असतात, स्पॉट बॉय, लाईट बॉय यांच्या चिट्या असतात. मग ती चिट्या आमच्या आर्टिस्ट काढायची आणि त्याला ते पैसे मिळतात. असं आहे. त्यामुळे पण आहे शिस्त पाहिजे. शिस्तीशिवाय काही नाही असं मला वाटतं. कारण का काम करताना कामाची शिस्त पाहिजे, कामावर प्रेम पाहिजे, 100% तुम्ही त्या कामामध्ये आलं पाहिजे, तरच होऊ शकेल. तरच मला वाटतं आत्ताच्या मी म्हणतो आमच्या एजपर्यंत काम करू शकतो. शिस्त तिथे मात्र एकदम शिस्त पाहिजे. शिस्तीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणजे कुठच्याही क्षेत्रामध्ये जा, तुमचं काम जे कामाशी प्रामाणिक पाहिजे, 100% काम करता आलं पाहिजे. आमची विद्याताई, तुझ्यातला जो कलाकार आहे तो कुठे गेला मग? ते हे सगळं क्षेत्र सोडणं आणि पूर्णपणे संसारात रममाण होणं किंवा आपली एक नोकरी करणं, हे मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं. म्हणजे जेव्हा मी वडिलांकडे ह्याच्याबद्दल बोलायची, तेव्हा वडील मला नेहमी बोलायचे की तू काही माधुरी दीक्षित होणार नाही आहे. तू कलाकाराशी लग्न केलं तर त्याला किती दिवस आयुष्य आहे, तो पडद्यावर आहे तोपर्यंत, त्याच्यानंतर काही नाही आहे. तू अशा माणसाशी लग्न केलं तर तू आता जे काही मिळवलंय शिक्षण वगैरे ते सगळं निघून जाईल, म्हणजे काही अर्थच नाही आहे त्याला. बाबांचे हे डोक्यात होतं माझ्या. त्यामुळे लग्नाच्या नंतर जयवंतनी पण मला सांगितलं की नाही करायचं काही काम. आणि मीही ठरवलं की त्याला जर आवडत नसेल दोघं या इथे राहणं, तर मग आपण सॅक्रिफाईस करायचं. आणि माझ्याकडे शिक्षण होतं, माझ्याकडे डिग्री होती, आणि त्यावेळेला माझं MPhil चालू होतं. MA ला मी युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आले. आणि मग माझ्याकडे माझं नाव पेपरमध्ये आलं. आणि माझ्याकडे आता मी ज्या कॉलेजमध्ये काम करते तिथल्या प्रिन्सिपलनी मला लेटर पाठवलं की तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये या आणि आमच्याकडे जॉईन करा. म्हणजे समोरून नोकरी आली. ती माझी पहिली आणि शेवटची नोकरी. मला कुठे काही ट्रायच करायला लागला नाही, घरामध्ये बसून अप्रोच. पण मी सांगतो ना, अशी टीचर, असा एक गुरु मिळणं खूप नशिबवान आहेत पोरं. अजूनही असं स्वतःचं कौतुक नाहीये, पण एक स्वतःचा मला प्राऊडनेस आहे की आजही माझी मुलं भेटतात. त्यांची लग्न होऊन त्यांची मुलं आता कॉलेजमध्ये आहेत. म्हणजे असे पॅरेंट्स पण मला मिळाले, स्टुडंट पॅरेंट्स, की मॅडम मला तुम्ही शिकवलं, आता माझी मुलगी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन आली आहे, तर तिच्या वर्गाला पण तुम्हीच शिकवणार ना. विद्याताई, एका अभिनेत्याबरोबर लग्न केलं, आता आपण मगाचपासून त्यांना गमतीने अघळ पघळ टघळ असं करतोय. हे आई वडिलांची पूर्ण कॉन्टॅक्ट बंद झालेला. तुला कधी अनसिक्युअर्ड वाटलं नाही का गं? कायम म्हणजे
किती ते सगळ्या सुंदर सुंदर मुली अभिनेत्रींच्या घोळक्यात, मग त्यांचे फोन किंवा नको नको विचारू नको असं म्हणतात. आणि काय सतत दौरे, आपल्या बायकोपेक्षा अधिक सहवास त्यांचा. तुला काय तेव्हा, म्हणजे आता विश्वास आहेच, पण तेव्हा असं नाही वाटलं काय बापरे? वाटायचं मला. आणि आता नाही वाटत, कारण आता मला माहिती आहे की जयवंत इथेच राहणार आहे, म्हणजे माझ्या बरोबरच राहणार आहे शेवटपर्यंत. पण काही गोष्टी अशा घडायच्या, आणि त्या पण का माहितीये का, कारण जयवंत म्हणजे माझी गाडी हे पब्लिक कॅरियर गाडी आहे. मी नेहमी त्याला बोलते की मी कोणाबरोबर, आता कधी कधी जयवंत बोलतो याच्या गाडीतून ये, त्याच्या गाडीतून ये, तुला घेऊन येईल. मी डायरेक्ट कुठल्या तरी फंक्शनला जायचंय तर आपल्या सोसायटीतून कोणी ऍक्टर येणार आहे, त्याच्या गाडीतून ये. तर मला हा अनुभव आला, म्हणजे आज मी स्पष्ट बोलते की मी बऱ्याच लोकांच्या बरोबर अशी लिफ्ट मागून गेली आहे, पण लोक अर्धवट सोडतात. आता इथून पुढे तू रिक्षाने जा. पण मी जयवंतचं बघितलं की जयवंत कुठल्याही ऍक्टरला, मी नाव नाही घेणार, पण असे बरेच ऍक्टर आहेत की त्यांच्या दरवाजामध्ये हा गाडी घेऊन जातो. मग मी त्याला त्यावेळेला टोकते की अरे दरवाजापर्यंत काय, तू कुठेतरी हायवेला सांग ना गाडी तिथे मी थांबतो, तू आतून ये. कुठे कुठे त्या माणसासाठी हा कुठेतरी आतमध्ये गाड्या घालतो, रस्त्यामधून घेऊन येतो. तर मला हे म्हणजे आवडायचं नाही त्यावेळेलाही नाही. आणि त्यावेळेला असं असायचं की मी आत्ता म्हटलं तसं पब्लिक कॅरियर गाडी, कोणालाही म्हणायचं ये गाडीमध्ये बस, मी तुला सोडतो. त्यामुळे मला त्यावेळेला खूप अनसिक्युअर व्हायचं की मुली असतात, बायका असतात. आता नाही, म्हणजे ती पण एक फेज होती बरं का ती. बरोबर. आता ती फेज नाहीये. आता म्हणजे काही वाटत. मी तुला माहिती आहे ना, मी नेहमीच मी माझ्या सिरियलच्या वेळी तर मी अगदी म्हणजे स्पॉट बॉय असेल किंवा कॉस्ट्युमवाले असतील, म्हणजे कॉस्ट्युमवाले म्हणजे ना कपडे बिपडे आपले धुवायला न्यायचे असतात, ते अख्खं गाठोड्यात सकट बस चल विचारक बैठ जा असं. कारण का तुला माहिती आहे मडवरून रात्री निघायचं आणि मग ते त्यांना मीठ चौकीपर्यंत सोडायचं असतं, मग तिथून त्यांना मिळतं व्हेइकल. हा जयवंतच्या स्वभावातला खूप चांगुलपणा आहे की लोकांना घरी जाऊन पिकअप करणं आणि घरी ड्रॉप करणं, म्हणून ते जयवंत वाडकर आहे, म्हणून त्यांच्याविषयी सगळ्यांना आदर आहे. हा आदर असा तसा मिळत नाही आपल्याला खरं तर. हिच्या गुरुपणाबद्दल आपण ऐकलं. जयवंत, तुमचे कोण गुरु या क्षेत्रातले? माझे गुरु म्हणजे मी बेसिकली क्रिकेटर, खूप चांगला क्रिकेटर होतो मी. म्हणजे आजही माझा रेकॉर्ड आहे एफ डिव्हिजनमध्ये 8 रनमध्ये 5 विकेट असा माझा रेकॉर्ड आहे. हो, कटिंग आहे सगळं. मी आता एक कच्चे लिंबू नावाची हिंदी फिल्म केली होती, ती क्रिकेटवर होती कम्प्लीट. तर मी ते माझं कटिंग आणि माझं कार्ड BCAचं ते कार्ड बीड घेऊन गेलो आणि त्याला तो म्हटला, अरे जयवंत जी आइए मैं आपको बताता हूँ. मला पहिले ये देख लीजिए. त्याने असं बघितलं, काय ऑडिशन रूम आहे, यही ऑडिशन आहे. त्यांनी काही ऑडिशन घेतली नाही, काय नाही, यू आर डुईंग दिस रोल असं सरळ बोलला तो माणूस. चांगला डिरेक्टर आहे. तर क्रिकेट हे माझं खूप आजही पॅशन आहे. म्हणजे मी आज जर कुठेतरी कोच असतो किंवा सिलेक्टिंग कमिटीवर असतो, कुठेतरी असतो, पण हे करत असताना ज्यावेळी आपण कॉलेजमध्ये जातो प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचा. माझ्यासारखा मुलगा तर सगळ्या याच्यात भाग घेणारा असतो. तर ते घेत असताना आमच्या कॉलेजमध्ये सतीश पुळेकर नावाचं एक वादळ आलं, त्याला घेऊन आले आणि त्या वादळाने पहिली एकांकिका केली आणि मग दुसरी एकांकिका माझी पहिली चोरी, मग निरोप, मग सगळं सुरू झालं. पण आमचा गुरु म्हणजे मी, प्रदीप पटवर्धन असेल, प्रशांत दामले असेल, विजय पाटकर, आमचा गुरु सतीश पुळेकर. दूरदर्शन सुद्धा दाखवलं ते सतीश पुळेकरने दाखवलं. त्याच्या एकांकिका आम्ही इथे करत होतो, स्वतः इथे काम करायचा. मृणालची आई आणि त्याचं एक नाटक होतं, विनायक चास्कर त्याचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर होते. आम्हाला आठवतं फ्लोअरवर अजित नाईक कॅमेरामन होता. म्हणजे त्यावेळेची क्रिएटिव्हिटी, आज सगळं आहे आपल्याकडे पण तेवढी क्रिएटिव्हिटी दिसत नाही. पण त्यावेळी काही नसताना क्रिएट केलेली गोष्ट, त्यावेळी त्यांनी म्हणजे ट्रॉली इफेक्ट द्यायचा होता त्यांना. तो कसा देणार? तर त्यांनी ना आपले प्लॅटफॉर्म सगळे लावले, स्लोप लावला आणि अक्षरशः अजितला ढकलायला मी, पाटकर आणि पट्या असं त्याला ढकलत वर नेलं. म्हणजे असा कॅमेरा, ते ट्रॉली शॉट, म्हणजे हे क्रेन शॉट देणं, हे सगळं त्यावेळेचे सगळेच बाप लोक होती, सगळेच. विनय आपटे असेल, विनय आपटेचं नाव घेतल्यानंतर मी काय बोलू यार, चांगला निर्माता, चांगला डिरेक्टर, चांगला माणूस, आणि त्याच्यामुळे आम्ही थिएटर करत राहिलो.
आज आमच्या सगळ्या कॉलेजच्या एकांका आमच्या पहिल्या आलेल्या होत्या. माझी पहिली चोरी असेल, निरोप असेल, धिंड असेल, या सगळ्या एकांका इकडे आहेत. आज आपल्याकडे मिळतील डॉक्युमेंट्समध्ये. तर या एकांका का करायला द्यायच्या की नाही, याचे पैसे मिळते आणि थिएटर करतील लोक. त्यावेळेला मी सतीश थिएटर करायचो. सो हा जो त्याचा थॉट होता आणि त्याने सगळ्याच लोकांना घडवलं असं मी म्हणेन. मंदार देवस्थळी असेल, आज डिरेक्टर असेल, प्रसाद ओक असेल, हे सगळे, चिन्मय मांडलेकर असेल, ही सगळी लोक विनय आपटेंनी त्यांना तू कर रे, मी उत्तर देईन ना, तू कर, असं प्रोत्साहन देणं एखाद्याला आजकाल कोणी देत नाही. आज इन्सिक्युअर्ड आहेत लोक, त्यावेळी ते नव्हते. विनय आपटेंनी अक्षरशः, म्हणजे सचिन असेल, खेडेकर किंवा सुनील बर्वे असेल, यांची वाणी म्हणा, त्याची वाणी तर ग्रेट होती. आणि विनय आपटे सारखा माणूस थिएटरमध्ये इतका छान रडताना मी कधीच बघितला नाही, जो आपल्याला रिअल वाटतो. त्यामुळे विनय आपटेची खूप आठवण येते. मुळगावकर असतील. चला, या प्रेमाची गोष्ट जी इतकी आता किती वर्ष झालेली आहेत? 39. नक्की आता माझा पाठ आहे. आता परत कधीही विसरणार नाही. आता 39 वर्षामधले झाल्यानंतर, मागे वळून बघितल्यानंतर प्रेमाची व्याख्या काय करायला जयवंत दादा? मला तर वाटतं की पुढचा जन्मी पण अशीच, म्हणजे हीच मिळावी. बरोबर आहे. सगळं फुल पॅकेज म्हणजे सुंदर, बुद्धिमान, हुशार. आणि मी तुला सांगू का, आपण लग्न करतो तर महाराष्ट्र राज्य लॉटरी सारखं आहे. 5 लाखाची जर लॉटरी असेल तर ती कोणाला 4 लाखाची लागते, कोणाला 3 लाखाची, कोणाला लागतच नाही. कळलं? तरी सुद्धा संसार करतात, तरी सुद्धा राहतात. तसं आहे. तसं मलाही लागलेली लॉटरी आहे ती 5 लाख नाही, त्यापेक्षा 10 लाखाची लागली आहे. 5 लाखाची लॉटरी असली तरी हा माझं नशीब आहे आयुष्यभर. आय एम हॅट्स ऑफ टू स्वामी. त्या लॉटरी हे असतं ना, धनलक्ष्मी, सगळ्या लक्ष्मीची रूप ती आहे. तुला सांगू आज मला सांगायला आवडेल, कारण आज इतकं आम्ही करत आलोय, आमच्या डोक्यावर एका पैशाचं लोन नाही. याच्यासारखं सुख काय. आजकाल आपण सगळे आमचे मित्र बघतो, कोण काय घेत असतात, लोन घे करत चालूच असतं. रात्री शांत झोप येण्यासारखं सुख नाही. विद्यार्थी, तू काय सांगशील? आता पुढच्या जन्मीचं त्यांनी बुकिंग झालेलंच आहे, 7 जन्माचं बुकिंग झालेलं आहे. प्रेमाची व्याख्या माझ्या मते अशी आहे की प्रेम करताना तुम्ही ती व्यक्ती पाहता आणि प्रेम करता. मग त्याचं घर, त्याचा रंग, त्याचं शिक्षण, त्याचं करिअर, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम असतात त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एकत्र राहायला लागता आणि एकमेकांना ओळखायला लागता, त्यावेळेला लक्षात येतं की आपण फक्त चांगले गुण या व्यक्तीचे बघितले, याच्यामध्ये हे पण दुर्गुण आहेत, हे त्याचे दोष आहेत जे आपल्याला दिसलेले नसतात, पण एकत्र राहिल्यानंतर हे दोष आपल्याला दिसायला लागतात. मग माझ्या प्रेमाची व्याख्या अशी आहे की दोषाबरोबर तुम्हाला दुर्गुणही स्वीकारावे लागतात, तरच ते प्रेम सफल होतं आणि म्हणजे त्याचा शेवट चांगला होतो. तर तसं जयवंतच्या बद्दल मी म्हणेल की जयवंतमध्येही काही, म्हणजे माझ्यामध्येही मी असं नाही म्हणत की त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, माझ्यामध्येही येत आणि त्याच्यामध्ये आहेत. पण आजपर्यंत आम्ही असा संसार करत आलोय, ते एकमेकांना ऍक्सेप्ट करत, दोष आणि दुर्गुण स्वीकारत. विश्वास आहे, एकमेकांविषयी आदर आहे, एकमेकांना स्वतःची स्पेस देणं महत्वाचं आहे. आणि सोबत आमच्या विद्या आहे, त्यामुळे आयुष्य जयवंत आहे. इतकी सोपी प्रेमाची व्याख्या आहे. तर तुमची प्रेमाची व्याख्या काय आहे हे सुद्धा आम्हाला कळवा आणि आमचा कार्यक्रम पाहत राहा. आज विद्याताई आणि जयवंत वाडकर यांच्या प्रेमाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. थँक्यू सो मच. खूप मजा आली आज. थँक्यू. खूप धन्यवाद.